दीक्षा जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका क्षेत्रात आम्हाला मोठी ताकद मिळाली आहे। दीक्षा जाधव या भाजपमध्ये अधिक चांगले आणि मोठे काम आगामी काळात करतील असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी दीक्षा जाधव यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला। पनवेल महापालिका निवडणुकीच्या निकाला अगोदरच शेतकरी कामगार पक्षासह महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे। त्यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नसून शेका पक्ष महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा जाधव आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाल्याने महायुतीची स्थिती अधिक मजबूत झाली आहे। दीक्षा जाधव यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर ठेवला आहे तो सार्थ ठरेल अशी ग्वाही दिली। प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला तो मतदान देतो। पण दीक्षाताई, तुमच्यामुळे त्यांची मजबुरी होती की ते मानत होते भारतीय जनता पार्टीला, पण तुम्ही काम भारतीय जनता पार्टीच्या करत नव्हत्या आणि म्हणून मला सांगितलं आमच्या कार्यकर्ते ज्यांनी प्रवेश केला की आम्ही तर लकडा लावला होता ताईंच्या पाठीमागं, तो ताई करा ना प्रवेश, लवकर प्रवेश करा। आणि इतकं सगळं सांगितल्यानंतर एकदा या सगळ्या कार्यकर्त्यांचा एकीकडचा रेटा आणि दुसरीकडे तुम्हाला आलेला अनुभव, मी त्याविषयी काही फार आता बोलणार नाही। नाहीतर या राजकीय प्रवाहामध्ये पक्ष सोडत असताना पक्ष सोडला की पक्षाबद्दल वाईट बोलणारे अनेक जण असतात, पण तुमचं भाषण आम्ही सगळ्यांनी मिळून ऐकलं। तुम्ही पक्षाबद्दल कुठेही या ठिकाणी चुकीची भावना व्यक्त केली नाही, तर तुम्ही त्यांचा आभारच मानलं। पण त्याच बरोबरीनं जर या सगळ्या लोकांचं नेतृत्व करायचं असेल म्हणजे सबका साथ सबका विकास हा सूत्र घेऊन जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून मोदीजींच्या दिशेनं तुमची वाटचाल ही कधीच चुकणार नाही। जो विश्वास तुम्ही आज भारतीय जनता पार्टीवरती टाकला, आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हाला आज या मंचावरून विश्वास देतो, तुमच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो, या जनतेला विश्वास देतो की तुमचा विश्वास कधीच बोल जाणार नाही। भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत सातत्यानं काम करत राहील। आज या निवडणुका लागल्या, हे उमेदवार या ठिकाणी आपल्या पुढे आलेले आहेत, या उमेदवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे चालली। जनता आता या सगळ्या आमच्या उमेदवारांना पाठिंबा देते आहे आणि त्यामुळे यावेळेला कदाचित आम्ही आपल्याला संधी देऊ शकलो नाही, पण पुढच्या प्रवाहामध्ये तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे। निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये पक्ष पातळीवरती, संघटना पातळीवरती आणि ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला समाजाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा असं आज या ठिकाणी आवाहन करतो। यावेळी दीक्षा जाधव यांनी समाजकारण आणि विकासाच्या दिशेने सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। स्थानिक पातळीवर भाजपच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पाहून मी प्रेरित झाले असून जनसेवेचा हा वारसा भाजपच्या माध्यमातून अधिक सक्षमपणे पुढे नेणार असल्याचे सांगितले। या पक्ष प्रवेशावेळी आमदार विक्रांत पाटील, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, महंत जितेंद्र महाराज, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वसंतराव नाईक, निर्दोष केणी, वासुदेव घरत, नितीन भोईर, अशोक शेडगे, प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप महायुतीचे उमेदवार विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नितेश बाळकृष्ण पाटील, संतोष बाबूराव भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते।